तर नमस्कार मित्रांनो, माझी माती माझा खेळ या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजय माकासरे तुमचं स्वागत करतो. आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलो आहेत. आमचे जीवलग मित्र नेवासीचे रामेश्वर भाऊ कदम आणि माग आहे त्यांचा नकुल. आपण आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी आले. नमस्कार. नमस्कार. नमस्कार रामेश्वर भाऊ. नमस्कार. काय चालू आहे मग सध्या? आता हे काय मैदानाचं तयारी, दुसरं काय? हां का, आज लय लांब आले मैदानाला? हा नाद आहे आता, त्याच्यामुळं यावं वाटत आहे. बरं रामेश्वर भाऊ, हा नाद तुम्हाला लागलेला आहे का आपला पहिल्यापासून घरात नाद होता? नाही, पहिले आजोबाकडं वडिलांकडं बैल होते, पण शर्यतीचा नाद मला स्वतः मैदानाला येऊन येऊन लागला. हां बरं, तुमच्याकडे आधी कोणकोणते बैल होऊन गेले बरं? आता आपल्याकडं हरण्या, पोपट नावाचे बैल होऊन गेले, कधी बऱ्यापैकी नंबर करीत होते. हां, सध्या कुठे आहे आपला पोपट? आता पोपट तिकडे MP ला आपले मित्र आहे घोडेगावचे सागर भाऊ, त्यांनी MP ला दिलेला आहे, तिकडं बऱ्यापैकी पळतोय नंबर. हो. आणि आपल्या या नकुलची खरेदी कुठून झाली होती बरं? तेच आपले घोडेगावचे मित्र आहे सागर भाऊ साळुंकी, त्यांच्याकडेच खरेदी झाली होती. बरोबर. खरेदी करताना काय बघितलं बरं असं नकुलमध्ये तुम्ही? खरेदी करताना बैलातली बॉडी स्ट्रक्चर, बैलाचे पाय, बैलाचे शिंग, बैलाची कात, शेप, बैलाच्या शरीराची ठेवण, छाती. बरोबर. मी जवळपास 2 महिन्यापासून तुमच्यासोबत आहे. आपला अनेक मैदानात आपण गट पास करतो आपला नकुल, आणि सेमीला गाडी आपली मात्र 2 नंबरला उतरते. काय वाटतं बरं, कुठं कमी पडू राहिले नेमकं आपण? आता कसं असतं, कधी सुट्टीचा घोळ, कधी पायऱ्याचा घोळ, कधी अनेक कारणं असतात. त्याच्यामुळं चालू मैदान आहे, कसं एकसारखं होत नसतं, हार जीत होतच असते, त्याच्यामुळं चालू आहे. ते आहे, पण एक ना एक दिवस होईल. म्हणजे सेमीला 2 नंबरला उतरतोय, फक्त आपली थोडीशी ताकद लावायची बाकी आहे. हा, ताकद कमी पडते. पायरा वगैरे चांगला करत नाही तुम्ही सध्या? प्रयत्न चालू आहे पैरे चांगले करण्याचे. आज कोण पायरा आहे? आज आता हे आमचे मित्र आहेत मुठेवाड गावचे, सोपान मुठे म्हणून, त्यांचा नाद आहे, त्याच्यात पायरा आहे. आज नादमध्ये पायरा आहे. बरं, हा पायरा कसा जुळून आला बरं? नाही, आम्ही बरेच दिचे एकत्र मैदानाला येतोय जातोय. त्यांचा बैल मग पळताना मी बघितला, माझा बैल त्याने बघितला. पण मग अचानक रात्री 12 ते काल दुपारा 12-1च्या वेळेस आमच्या एकूणाला फोन झाला, बा आपले बैल एकत्र पळायचं जमन का? तर ते म्हणे हो पळू आपण, आता आपली इच्छाची दोघाची. तर मग आला पायरा जुळून. बरं. सध्या कसा मैदानाचा खर्च सरासरी किती येतो बरं तुम्हाला? आता किती नाही म्हणलं तरी मैदानाचं गाडी भाडं 3000, पावती 1,500, आणि याचा खर्च मिळून 4 ते 5,000 रुपये खर्च आरामशीर होतो. बरं. आज आपला गट क्रमांक किती आहे? आता 54 मध्ये 7 नंबर तासवर आपली गाडी आहे. आणि तास क्रमांक 7 वर आपली गाडी आहे. डबल पावती फाडली का एकच पावतीवर पाहणार? नाही, आपण डबल पावतीचे नाही, आपण एकच पावती फाडून एकच वेळेस पळतो. आणि जो आपल्या बाजूने निर्णय लागत त्या हिशोबाने आपण पुढचं नियोजन करतो. आजकाल कसं झालं, टॉपला जाण्यासाठी अनेक लोक वायदी देऊन बैल आणतात. नाही, तुम्ही अजून तसं म्हणजे काही वायदी देऊन बैल नाही आणला, जर आणलं तर आपला बैल पण टॉपला जाणार नाही, असं नाही वाटत तुम्हाला? नाही, वायदी देण्याचं हे कसं आहे, आपल्याला द्यायला पटत नाही, घ्यायला पटत नाही, त्याच्यामुळे आपण त्या वायदीच्या विरोधात आहे. पण मग प्रेमाने आपणही दुसऱ्याला बैल द्यायचा, त्यांचाही आपण मागायचा, आणि त्या गोष्टीतून खेळाचा आनंद घ्यायचा. बरं. सध्या तुम्ही बिनजोड क्षेत्रात नाही दिसत, जास्त करून तुम्ही गटपास मैदान करतायत, काय कारण बरं? घोडाबैल क्षेत्रात असं आहे, याला बैल दिला का त्याला राग येतो, याला दिला तर याला राग येतो. पण इथं असं आहे, गटात भावाची गाडी लागली तरी खेळण्याचा चान्स आहे. त्याच्यामुळे आपण ते घोड्याबैल क्षेत्रापासून दूर आहे आणि गटाच्या खेळात येतो. अनेक लोक काय म्हणते का हा नाद लय खराब आहे, लय जण बरबाद झाले, काय वाटतं तुम्हाला? नाही, खेळ खराब कसं काय म्हणता येईल? खेळ हा चांगलाच आहे, वडलोपार्जित आहे, महाराष्ट्राच्या परंपरेचा आहे. आणि योग्य वेळी योग्य जर निर्णय घेतला, योग्य वेळेला जर आपण बैल विकला तर हा खेळ वाईट कसा होईल? तुमच्या नकुल आतापर्यंत किती काही मागणी आली का आतापर्यंत? मागणी येते, पण आपल्या खर्च आणि आपली जी बैलाची अपेक्षा आहे त्याला जर पूर्तता नाही, त्याच्यामुळे आपली काही अजून सध्या तरी देण्याची इच्छा नाही. ज्यावेळेस त्याची योग्य रक्कम येईल त्यावेळेस आपण देऊ. आपल्याकडे घरी नकुल एकटाच बैल आहे का अजून पण बैल आहे आपल्या? नाही, अजून आपल्याकडे टॉपचं एक हंटर म्हणून वासरू आहे, ते उज्या खांदी पब्लिक वर फास्ट पळतंय, तो बी 2 दाते आणि नकुल बी 2 दाते. बरं. आता शर्यतीमध्ये सध्या कसं म्हैसूर वासराचा ट्रेंड चालू आहे, तुम्हाला काय वाटतं? हे म्हणजे पाण्यासाठी कोणतं वासरू चांगलं आहे, खिलार का म्हैसूर का गावठी, कोणतं घ्यायला पाहिजे? काय या खेळाचा उद्देशच आहे ना, खिलार संवर्धन होता, आणि खिलार हा महाराष्ट्राची शान असल्यामुळं आपला पांढऱ्या बैलावर जास्त विश्वास आणि अभिमान आहे.
त्याच्यामुळे जरी ट्रेंड म्हैसूरचा असन तरी बी माझ्याकडं जास्त करून माझे मार्क व्हाईटलाच असते आणि व्हाईट बैल लॉंग टर्म टिकून पाळणारा बैल असल्यामुळं त्याच्यात लॉस नाही. नमस्कार मामा. नमस्कार. आज नकुलमध्ये आपल्या नाथचा पायरा आहे. हा बरोबर. बरं बरं. तर हा पायरा जुळून कसा आला? आमचा पायरा जुळून असा आला की आम्ही बरोबर बऱ्याचशा मैदानाला सोबत मैदान केले. त्यांचा नकुल आज 15 वेळेस गटपास झाला, सेमीला 2 नंबर उतरतोय. पायरा व्यवस्थित त्यांचा पण नसतो आणि माझा पण नसतो. माझा पण 17-18 वेळेस नाथचा गटपास झालेला आहे. बैल टॉपनी नंबरात पळतो. एकदा आमदार केसरी फायनल केलेलं आहे. सेमीला मला पण बैल पुरत नाही, 2 नंबर गाडी उतरती. मग आम्ही दोघांनी येऊन असं ठरवलं का मित्र झालो आम्ही खेळात येऊन आणि आमच्या दोघांचा बऱ्याच दिवसाचा विषय होता, आपण याचे त्याचे पैरे करण्यापेक्षा नाद आणि नकुलची गाडी पळवू. नाद आणि नकुल हे दोन्ही बैल परफेक्ट पळणार आहे आम्हाला माहीत होतं, पण आमचे आज योग आले की आज एकाच पेऱ्यात पळायची. बरं, आपल्या प्रेक्षकांना एकदा तुमचा संपूर्ण परिचय द्या बरं. मी सोपानराव मुठे पाटील, राहणार मुठे वाडगाव, तालुका श्रीरामपूर. बरं, आपला नाद आतापर्यंत गुलालात किती ठिकाणी राहिले बरं? आपला नाद गुलाला तर जामखेडला आमदार केसरी म्हणून राहिलेला 3रा नंबर. 3रा नंबर. दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त. बरं बरं. याची खरेदी कुठून केली आपल्या नादची? याची खरेदी शिर्डीजवळ गाव आहे एक बहादरपूर वाडी म्हणून, राहण्यांकडून घेतलेला आहे तो. म्हणजे लहान असताना घेतलेला आहे का असा 12 महिन्याचा असताना घेतलेला आहे. त्यांनी फक्त त्याला दूध बीज पाजून म्हणजे चालू बिलू केलेला नव्हता, त्यांनी सांभाळलेला होता. म्हणजे सर्व बैल तुम्ही घडवला? हा, पूर्ण घडावला. मला आवडला, त्यांच्याकडे गेलो मी खरेदीसाठी गेलो आणि आवडला तर ते म्हणे आम्ही आमच्या पाहुण्यांना द्यायचं आहे. तरी आम्ही त्यांना आग्रह केला की बैल आम्हाला द्या, आम्ही त्याला शेवटपर्यंत जपू, तुमचं नाव करू. आज त्यांचे पण मला फोन येतात, बैल आज नंबरात कुठं पण पळतो, सातारा, सांगली, पुणा, चाळीसगाव या ठिकाणी बैल आज गट पास नंबर चांगला बिनजोड गाजवतोय. त्यांचा फोन येतोय खरंच बैल सांभाळा म्हणून. आपण त्यांचा पण बैल दिल्याबद्दल आभार मानतो आणि आज आपण त्यांचा बैल टॉपला नेऊन ठेवलाय. आपला हा बैलगाडी शर्यत खेळ जो आहे तो शेतकऱ्यांचा आहे, पण महागाई आता इतकी वाढली तर हा खेळ शेतकऱ्यांना परवडणारा राहिलाय का आता? महागाईमुळं हा खेळ बैलगाडा क्षेत्रात शेतकऱ्यांना परवडतो का आता राहिलेला नाही. आता पावती जर फाडायची ठरली तर आजच्याच मैदानाचा विषय घ्या, 1 वड 5 वडचा 1500 रुपये पावती आहे. गाडी भाडं 3000 रुपये आहे. तो इतर खर्च आहे, मुलं बरोबर असतात त्यांना बी नाश्ता पाणी करावा लागतो. सगळा खर्च करून खर्च खूप होतो आणि मैदानाशी रेग्युलर असतात 8-10 दिवसांमुळे 4 दिवसांमुळे. शेतकऱ्याला तो परवडणार नाही. आमचा कसा दुग्ध व्यवसाय आहे, दुधाचं पेमेंटची आम्ही वाट बघतो, आलं पेमेंट मैदान करतो, पैसे पेमेंट येतं दुधाचं काही अर्धा पैसे इकडेच खर्च होतात. म्हणजे भरपूर खर्च येतोय मैदानाला? भरपूर येतो खर्च, परवडत नाही. पण असं आहे, बैल पळतोय नामरात पण योग्य पायरा होईना, वायदी द्यायची परिस्थिती नसल्यामुळं आज 17-18 वेळेस गट पास करून बी बैल सेमीला 2 नंबर उतरून बी आम्ही नामरात पासून वंचित आहे. चाल नाही, प्रयत्न करत राहा. आज नाही तुझ्या आपली गाडी नंबरात जाईन. नाही, गाडी नंबरात आमचा बैलावर विश्वास आहे. आज नकुल बी त्याच कंडिशनमध्ये, नकुल पण नाथ सारखाच पळतोय, नंबरात पळतो. गाजलेले दोन्ही बैल आज आम्ही केलाय, नशिबाने साथ दिली तर आज 100% नंबर करू. बरं, नकुल आपला दुसरा आहे आणि नाद आपला 3रा दात पाडलेला आहे. आम्ही दोघं पण बरोबर पळतोय आदतपासून आज दुसऱ्यापर्यंत. फक्त नकुल दुसरा राहिला, नादने 3रा दात लावल्यामुळे आज आम्ही एका पायऱ्यात पळतोय. चालेल, तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आज तुमची गाडी गुलालात राहू अशी तुम्हाला शुभेच्छा देतो मी. धन्यवाद.